शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी निखिल चव्हाण परत आपल्या ॲग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, थंबनेल पाहून आपल्या लक्षात आलंच असेल की या व्हिडिओमध्ये आपण अमोरा, फ्युजीफ्लेक्स, अपटन, तीर आणि पर्ज या तणनाशकाबद्दल बोलणार आहोत की हे तणनाशक आपल्या सोयाबीन पिकामधील तणांना नियंत्रण करण्यासाठी कितपत त्या ठिकाणी सक्षम आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे जर आपल्याला या तणनाशकाचा वापर करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून आपल्याला योग्य निर्णय त्या ठिकाणी घेता येईल। तर मित्रांनो, या तणनाशकाबद्दल माहिती घेण्याआधी आपल्याला यामधील कोणते घटक आहेत हे माहीत असणं आवश्यक आहे। म्हणून सगळ्यात आधी आपण यामध्ये कोणते घटक आहेत हे जाणून घेऊया। तर पहिलं तणनाशक आहे फ्युजीफ्लेक्स, ज्यामध्ये आपल्याला फोमसापेन सोबतच गवतवर्गीय तणाचं नियंत्रण करण्यासाठी फ्लिजिओपॉप्युब्युटाइल नावाचा घटक देण्यात आलेला आहे। दुसरं तणनाशक आहे क्रिस्टल कंपनीचं अमोरा, ज्यामध्ये आपल्याला फोमसापेन सोबत गवतवर्गीय तणाचं नियंत्रण करण्यासाठी क्विझोलोपॉप इथेल हा घटक देण्यात आलेला, जो आपल्याला टर्गा सुपर या नावाने उपलब्ध होतो। आता या अमोरासारखंच आपल्याला धानुका कंपनीचं एक पर्ज नावाचं सुद्धा तणनाशक मिळतो, त्यामध्ये सुद्धा सेम घटक आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतरचं तिसरं तणनाशक म्हणजे अदामा कंपनीचं अपटन, ज्यामध्ये आपल्याला फोमसापेन सोबत प्रोपिक्विझोपॉप म्हणजेच जो बाजारामध्ये आपल्याला एजिल नावाने मिळतो, तर हा घटक त्यामध्ये देण्यात आलेला आहे। आणि शेवटचं तणनाशक आहे टाटा रॅलीचं तीर, ज्यामध्ये आपल्याला फोमसापेन सोबत गवतवर्गीय तणाचं नियंत्रण करण्यासाठी क्लोडिनोबॉप प्रोपोगैल नावाचा घटक देण्यात आला आहे। आता यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की या सर्व तणनाशकामध्ये जे काही गवतवर्गीय तणाचं नियंत्रण करण्यासाठी देण्यात येणारा घटक आहे तर ते वेगवेगळं आहे, मात्र रुंद पानासाठी देण्यात येणारा जो काही घटक आहे फोमसापेन, तर या सर्व तणनाशकांमध्ये या ठिकाणी सेम आहेत। तर हा जो काही फोमसापेन घटक आहे तर एक कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्शजन्य पद्धतीने काम करणारा तणनाशक आहे। म्हणजे ज्या तणावर या घटकाची फवारणी होते तर ते तण 2 ते 3 दिवसामध्ये त्या ठिकाणी जळून जाते। मात्र या तणनाशकामध्ये आपल्याला एक समस्यासुद्धा पाहायला मिळते, ते म्हणजे ज्या भागावर या तणनाशकाची फवारणी होत नाहीत तर ते भाग या ठिकाणी जळत नाहीत किंवा जो काही तणाचा खोड आहे तर तो त्या ठिकाणी जिवंत राहण्याची शक्यता या फोमसापेनमध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे बरेचदा या तणनाशकाची फवारणी करून सुद्धा तण परत हिरवं होण्याची समस्या आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळते। आता या ठिकाणी फोमसापेन असणाऱ्या तणनाशकाची फवारणी झाली आहे, तर ज्या तणावर चांगल्या पद्धतीने फवारणी झाली तर त्याचे पूर्ण पान त्या ठिकाणी जळून गेले आहेत। मात्र या ठिकाणी जी आपल्याला दुधी पाहायला मिळत आहेत तर त्यामध्ये तणनाशकाची योग्य पद्धतीने फवारणी झाली नाहीत, तर त्यामुळे त्याचे काहीच पान त्या ठिकाणी करपलेले आहेत। मात्र जो काही त्याचा खोड आहे तर तो आपल्याला या ठिकाणी हिरवं पाहायला मिळत आहेत आणि असं जे काही तण आहे तर ते परत लागण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या तणनाशकासोबत आपल्याला एक सिस्टेमिक तणनाशक सुद्धा वापरणं आवश्यक आहे, ज्यामध्ये आपण इमॅझिथायपरचा त्या ठिकाणी वापर करू शकता। जे पानाच्या एका भागावर जरी पडलं तर ते पूर्ण तणामध्ये जाऊन त्या तणाला नष्ट करण्याचं काम करते। म्हणजे फोमसापेनने आपलं तणाचं पूर्ण पान त्या ठिकाणी जळून जाईल आणि राहिलेला जो काही खोड आहे तर तो इमॅझिथायपरमुळे त्या ठिकाणी नष्ट होण्यासाठी मदत होईल। तर अशा पद्धतीने आपण आपल्या शेतातील तणाचं चांगल्या पद्धतीने नियंत्रण करू शकता। फक्त हे फोमसापेन असणारे घटक आपण तूर आंतरपिकामध्ये वापरणं टाळायचं आहे, कारण जर आपण या तुरीमध्ये याचा वापर केला तर आपल्या शेतातील तूर जळण्याची समस्या आपल्याला पाहायला मिळू शकते। तर आपण जर या तणनाशकाचा वापर केला असेल तर त्याचे अनुभव आपल्याला काय आले खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील। धन्यवाद।